नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी आणि मी पर्यावरण संवर्धनासाठी काम करते. आज आहे आमचा चेकआउटचा दिवस. सकाळी सकाळीच उन्हाच्या आत निघूया म्हणून आम्ही सुरू केलेलं आहे अकोल्यासाठी आमचं गमन. आणि नुकतीच सर्व्हिसिंग झाल्यामुळे गाडी देखील एकदम चकचकीत आणि पॉश झालेली आहे. स्वच्छ, अगदी आतून बाहेरून चाक तर अगदी नवीन लागल्यासारखेच दिसत होते. आणि हा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर खरं सांगू का, हा स्टे खूपच छान होता, आल्हाददायक. इथे बघा, तिथल्या MIDC परिसरात असा अमलतास बहरला होता आणि रखरखीत उन्हाळ्यात असा बहरलेला अमलतास बघून नक्कीच मनाला गारवा मिळत होता. इथे लागलो आहोत आम्ही समृद्धी महामार्गावर आणि हे पाहताय तुम्ही 2 रिफ्रेश झालेले महामानव. आणि येताना मस्त असा शांतीचा संदेश देणारा बोगनवेल होता, तर इथे प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा पांढरा आणि गुलाबी असा बोगनवेल बहरला होता. तहान आणि भूक लागली तर असावं म्हणून न्याहारी देखील सोबत घेऊन निघालो होतो. आणि छान असा पुढे पुढे जसं अकोला जवळ येत होतं ना, तसं आता फक्त प्रेमाचा संदेश देणारा बोगनवेल दिसत होता. कारण अकोला हे तसं शांत शहर असल्यामुळे इथे मात्र प्रेमाचा संदेश देणाराच बोगनवेल आहे. पुढे मनात आलं की ह्या ज्या अशा वायर दिसत आहेत, वायर्सचं जाळच सगळीकडे पसरलंय, मोठे मोठे लाईन्स अशा तिथे टाकलेल्या आहेत. मनात विचार आला की यावरूनच जर प्रवासाची सोय केली तर लवकर किंवा जास्त भरभर आपण प्रत्येक शहरात पोहोचू, नाही का? हे बघा, हे किती छान पसरलेलं वायरचं जाळं दिसतंय. इथून तिथे तिथून तिथे असं जायचं. पुढे लगोरी खेळायचा मोह आवरला आहे मी. आणि अकोला आलं कसं समजेल, जेव्हा असे रखरखीत वृक्ष दिसतील, निष्पर्ण, काही त्याच्यावर पान नाही की काही नाही, इतका हा इथला कडक उन्हाळा असतो. आणि इथे बघा तुम्ही, अकोल्याचं एक्झिट दाखवत आहे की समृद्धी महामार्गाहून आता टाटा बाय बाय करायची वेळ आली आहे आणि आम्ही लागलो आहोत अकोल्याच्या दिशेने, जिथे पातूरकडे हा एक्झिट होतो त्या रस्त्याला. प्रवास अतिशय छान झाला. जास्त ऊन नव्हतं, कारण 2-3 दिवसापासून पाऊसच सुरू होता. त्यामुळे अतिशय गारवा, खूप गारवा नाही आणि खूप ऊनही नाही, असं मिश्र वातावरण होतं. आणि मी जसं सांगितलं तसं त्यावर नक्कीच तुम्ही देखील अंमल करा. बघा काय तुमच्यामध्ये बदल होतोय का, की कधीतरी असं दोघांनीच कुठेतरी 2-4 दिवसांसाठी जायचं, रिलॅक्स, रिवाइंड आणि रिज्युविनेट. कारण तुम्हाला परत नवीन उर्मी देखील जरुरी आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.